हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी दिव्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर आपण कुठंतरी आलेलो आहे, कुठंतरी म्हणजे आमच्या इथं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे, ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे इथं. तर मग आता तुम्हाला इथलचे वेगवेगळे प्रकार, परत शेती कशी केली जाते, ऊस कसा म्हणजे ऊसाचं उत्पन्न कसं घेतलं जातं ते पण इथं आपल्याला शिकवलं जाणार आहे. तर आपण मग इथं बघू आता. चला मग पुढं. हवामान केंद्र आहे. इथं हवेचा वेग, दिशा, तापमान, परत पानाचा ओलावा किती पाहिजे, मातीचं तापमान किती पाहिजे, मातीचा ओलावा किती पाहिजे. इथं रोप आहे स्ट्रॉबेरीची वगैरे. तर त्यासाठी त्या हवामानाचं सगळं शेड्यूल लावलेलं आहे इथं. आणि ही रोपं आपल्याला बुकिंग करून आपण आपल्या स्वतःच्या शेतात सुद्धा लावू शकतो आणि इथून घेऊन जाऊ सुद्धा शकतो आपण. इथं ही सगळी स्ट्रॉबेरीची रोपं आहेत. स्ट्रॉबेरी कशी पिकवल्या जाते ते इथे दिलेलं आहे सगळं बघा. इकडं अलीकडं मिरच्यांची सुद्धा रोपं आहेत, पलीकडं टोमॅटो आहेत आणि अलीकडे इकडं टोमॅटो आहे. टोमॅटोची शेती कशी केली जाते, त्याचा वेल कसा हे केला जातो, इथं सगळी शेती आहे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे कशी शेती करायची. इथं सगळं कोबीच आहे. तर कोबीची शेती कशी केली जाते इथं त्याचं दिलेलं आहे सगळं बघा. त्यांनी शेती केलेली आहे आणि ते आपल्याला दाखवत होते कशी शेती केलेली आहे. आणि आपण आपल्या इथं ह्या पद्धतीने सुद्धा शेती करू शकतो कोबीची, आणि खूप छान प्रकारे आपल्या इथं सुद्धा अशी बरोबर शेंगाची शेती कशी केली जाते हे आपल्याला माहिती दिलेली आहे. तर इथं वांग्याची झाडं पण बघा वरती बांधलेले आहेत. ते खाली वांगी बघा किती मोठे मोठे सुद्धा आहेत. आपण गावाकडे काकडी कशी लावतो आणि तर कृषी प्रदर्शनमध्ये एकदम सुंदरपैकी काकडी कशी जास्तीत जास्त मोठी होती, काकडीला कीड लागत नाही, त्याच्यामुळे अशी काकडी इथं ही शेती केलेली आहे पाण्यात, म्हणजे इथं बिना मातीची शेती केलेली आहे. ती झाडं पाण्यात कोंडी हे होती आणि परत वरती करून परत पाण्यात येते, त्यामुळे इथं माती वापरलेली नाही. ही पाण्यावरती शेती केलेली आहे बिना माती. इथं टोमॅटोची झाडं आहेत बघा, किती सुंदर शेती केलेली आहे. ती टोमॅटोची झाडं पूर्ण म्हणजे खाली रेलू नये, टोमॅटो आल्यानंतर ती पूर्ण अशी जाळी टाकून बांधलेली आहेत. आपण टोमॅटो आलं की आपले झाडं खाली लोळतात पूर्ण टोमॅटो, पण ही पूर्ण बांधलेली आहे. आणि ते झाडालाच टोमॅटो बघा किती मोठी मोठी लागलेली आहेत, किती सुंदर दिसतात इथे टोमॅटो. इथं ऊसाची शेती केलेली आहे आणि आपल्या इथं 265, 86 असं ऊसाचे प्रकार आहेत ते लावले जातात. आणि इथं अजून बाहेर कोणते ऊस लावले जातात, ते कोणते प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला इथं दाखवलेलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये. ऊसाची उंची किती आहे, किती फूट ऊस उंच आहे, त्याची पानांची रुंदी किती आहे, ह्याची सगळी माहिती इथं दिलेली आहे. पेरणीचा लागणीचा कालावधी ते ऊस निघण्याचा कालावधी सुद्धा इथं आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. ते आपण बघू आता पुढं. तुम्ही एकदा ऊसाची शेती कशी केली ते बघा. हे जे इथं फुलं आहेत आणि त्यांची नावं वगैरे दिलेली आहेत, ते इथं शेती केलेली आहे त्या फुलांची. तर हे बघा, एवढी सुंदर फुलं आहेत ना. मी तर नाही बाबा ही फुलं आपल्या इथं बघितलेली. ही बाहेर बघा पिक्चर वगैरे शूट होतात, तर ही फुलं असतात बघा तिथं. इथं ह्याला भाग्यश्री येलो म्हणतात इथं. परत ही जयश्री ब्रॉज रेड म्हणतात ह्याला, हे पण जयश्री ब्रॉज रेड आहे. परत ही आदिती पिंक, नाव पण किती सुंदर आहेत बघा या फुलांची झाडांची. आदिती पिंक ह्याला म्हणतात. तर चला बघू आपण पुढं आता. अजून इथं फुलांची रोपं लावलेली आहेत आणि खाली नावं दिलेली आहे बघा. सुपर साई ऑरेंज, परत भाग्यश्री व्हाईट, ऐश्वर्या येलो, मेघना ऑरेंज, आदिती व्हाईट, भाग्यश्री पिंक. नावं पण किती सुंदर सुंदर दिलेली आहेत बघा ह्याची. येल्लो, पर्पल, एकच नाव आहे पण त्या प्रकारची फुलं वेगवेगळी आणि त्या फुलांचे कलर सुद्धा वेगवेगळे आहेत. इथं फक्त रोपं लावलेली आहेत त्यांनी, ही रोपं आहेत सगळी फुलांची. इथं फुलांची बघा, इकडं साईडला आलोय आम्ही आणि इथं अजून फुलं आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारची. एवढं सुंदर दिसतं. आम्ही इथं फोटो पण काढलेले आहेत आणि म्हटलं एक शूट करावा फुलांचा. आपल्या इथं ही फुलं येतात का नाही ते पण माहीत नाही मला,
पण मी फर्स्ट टाइम ही फुलं बघते असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप छान वाटते. कृषी प्रदर्शनात आल्यावर मी फर्स्ट टाइम कृषी प्रदर्शनात आलेले आणि ही फुलांची शेती बघते. इथं शेतकरी नारी म्हणजे घरातली गृहिणी आपली शेतकरी ते कसे घरातली कामं सांभाळून शेती करतात. तिथं दूध काढताना गाईंचं, परत इथं मिरची वगैरे कुटताना दिलेलं आहे बघा. इथं स्वयंपाक करताना, परत जातात दळण दळताना, परत शेतीतली कामं सुद्धा ती कशी करते हे शेतकरी नारी म्हणून इथं दाखवलेलं आहे. इथं कारल्याची शेती केलेली आहे बघा. इथं वरती कारले पण लागलेले आहेत वेलांना आणि वेल कसा म्हणजे हे केलेला आहे, वरतून पूर्ण बांधलेला आहे आणि त्याला कारले पण लागलेले आहेत बघा. पूर्ण कारल्याची शेती आहे. तुम्ही बघत असाल एकदम बारीक बारीक कारले आहेत, अजून मोठे झालेले नाही आहेत ते. आम्ही इथं आलेलो आहे बघा आणि इथं कोबू कसा पिकवला जातो, कोबीचे शेती कशी केली जाते. इथं पुढं बघा पिवळा झेंडू आहे, इकडं लाल झेंडू आहे आणि इथं मकाची शेती पण कशी केली जाते ते इथं दिलेलं आहे. आणि झेंडूची शेती पण कशी केली जाते बघा. एका झाडाला किती झेंडू लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे बघा झेंडू, झेंडू पूर्ण गोल आणि तो किती छान दिसतोय बघा. पूर्ण भरलेलं आहे असं, मध्ये नाही का आळी वगैरे. खरबुजाची शेती केलेली आहे आणि इथं खरबूज लागलेलं पण आहे बघा. आणि त्या पिकाची जात काहीतरी दिलेली आहे इन्थॉनॉन म्हणून आणि ह्याची लागवड आपल्या इथं सगळीकडेच होते. आणि हे खरबूज आत्ता बारीक आहे, हे 4 ते 5 किलोचं होतंय वाटतं. आणि आपल्या इथे खरबूज छोटे छोटेच असतात 1-1.5 किलोचं आणि ते 4 ते 5 किलोचं होतंय. आणि ह्याचा कालावधी 3 महिने घेते हे खरबूज येण्यासाठी. ही रंगीत ढोबळी मिरची आहे वाटतं. आपल्या इथे हिरव्या कलरचीच फक्त ढोबळी मिरची असते आणि हे रंगीत आहे वाटतं. इथं दिसत नाही म्हणजे अजून आलेले नाही आहे. आणि ह्याचा कालावधी 7 ते 8 महिन्याचा असतो आणि ही 5 ते 6 किलोच्या वरतीच ढोबळी मिरची निघते. ही कोबीची शेती केलेली आहे पण आपल्या इथं हिरवे म्हणजे हिरवी पानं असतात त्याची, पण ही जरा जांभळ्या कलरची पानं आहेत. आणि ह्याला कोबी अजून आलेला नाही, आतमध्ये बारीक बारीक असे गट्टू आहेत कोबीचे. तर अशा प्रकारे इथं कोबीची शेती केली जाते. हे जे अवजारे आहेत ते खुरपणी, चाळणी, परत घास बांधणी, परत गवत कापणे ह्यासाठी वापरले जातात वाटतं. आणि भरपूर अवजार आहेत बघा माग. गवत कापण्याची मशीन आहे बघा आणि ऑटोमॅटिक आहे. इथं कोणी बसलेलं नाहीये, काय नाही. तर इथं पुढं आलो आणि इथं पशुपालन होतं. इथं म्हैस आहे बघा, गाय आहेत, परत बैल होती, परत इथं म्हणजे गावाकडं म्हणजे वेगवेगळ्या गावातनं गाया आल्या होत्या. पंढरपुरी म्हैस, कोल्हापुरी म्हैस, तिकडच्या गाया, जर्सी गाया, गावरान गाया सगळ्या आलेल्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या गाया होत्या. आणि तुम्हाला हा दिसत असेल ब्लॅक कलरचा तो बैल आहे आणि एवढा म्हणजे समोरून भारी दिसत होता ना, पूर्ण ब्लॅक होता. आणि व्हाईट कलरची पण बैलाची जोडी आहे, त्यांना सजवलेलं आहे त्यांच्या मालकाने आणि खूप सुंदर जोडी दिसत होती. तुम्ही बघू शकता त्यांना शिंगाने पण त्यांच्या सजवलेलं आहे आणि ती मागं त्यांचे मालक वगैरे बसलेले आहेत बघा. आणि इथून पुढे आम्ही गेलो आणि इथं कांदा लावायची मशीन होती. तर तिथं 5 जण बसावं लागतात रोप टाकण्यासाठी. तर तिथं 5 जण बसलेली आहेत बघा रोप टाकण्यासाठी. मी पहिल्यांदाच कांदा लावायची मशीन बघते. एकदा व्हिडिओमध्ये बघितली होती पण ही फर्स्ट टाइम आणि समोर बघते मशीन. तर ते काहीतरी पुढं त्याला बटन असेल, ते बटन प्रेस केले की ती खाली रोप रवत रवत जायची, लावत लावत जात होती पुढं पुढं. आणि 5 जण वरती बसलेली आहेत आणि सगळी माणसं शेजारी ती मशीन बघण्यासाठी थांबलेली आहेत आणि आतमध्ये जाऊन देत नव्हते. शूटिंगसाठी पण माणसं खूप त्या मशीनीच्या शूटिंगसाठी पण माणसं खूप धावपळ करत होती शूटिंग घेण्यासाठी. तर तो माणूस उतरलाय आणि आता रोप लावत लावत ती पुढे प्रदर्शनावरनं घरी आल्यानंतर काही ब्लॉग शूट नाही केला
कारण की तिथं 4 ते 5 तास आम्ही फिरलोय, त्यामुळे खूप पाय दुखत होते फिरून फिरून आणि कंटाळा पण आला होता. मग आल्यानंतर जेवढी घरातली कामं होती तेवढी आटोपली आणि 6-6:30 वाजता आमच्या इथं बाजार म्हणतो भाजी मंडई भरती. तिथे गेलो होतो भाजी मंडई आणण्यासाठी आणि येताना जेवण करूनच आलेलोय. खूप कंटाळा आला होता म्हणून. आणि तिथनं येताना अशी 2 केळीची रोपं आणलेली आहेत. घरी आपल्या गावाकडे केळीची म्हणजे केळीची झाडं नव्हती म्हणून ही 2 रोपं आणलीत. तर ही 30-30 रुपयाला एक रोप बसलेलं आहे आम्हाला. तर आता हे जाताना घरी न्यायचंय आणि लावायचंय. मग आपल्या घरी पण आज झाडाला केळी येतील मस्त. तर मग चला, आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.